आतापर्यंत 2 चरणाचा विचार आपण करण्याचा प्रयत्न केला, पण वेळ आपल्याकडे फार कमी असल्यामुळे आणि उन्हाळा आहे, हाताचा टाइम बरं का, आपण टाइम तसा चुकीचा आहे. किमान 6 ते 8 तरी पाहिजे होतं, आहे की नाही? म्हणजे थोडंसं उन्हाचंही कमी झालं असतं. कार्यक्रम आहे पण पाहिजे असं. ठीक आहे, मला जसं बोलता आलं, कारण मला तुम्हाला सांगू खरं दडपण आलं भाऊसाहेबांसारखे, म्हणजे वडिलांच्या समोर आपण काय बोलणार आहे. भाऊसाहेब माझ्या एकदम समोर बसलेले आहेत, त्याच्यामुळे मला बोलायला सुद्धा काही सुचनाचं झालं नाही. त्याच्यात नवीन अभंग, म्हणजे माझा अभंग सुद्धा पाठ नव्हता पूर्ण, पण थोडस सकाळी मी चिंतन केलं त्याच्यावर आणि काय बोलावं नेमकं बा, काय त्याच्यामध्ये सांगितलं, थोडासा विचार केला. कारण मी कधी आतापर्यंत जेवढे कीर्तन केले ना, कधीच मी अभंग म्हणजे त्याचं मनन किंवा चिंतन किंवा असं काही शब्द, त्याचा प्रवेश आणि त्याचे फक्त काही विषय आहे, अभंगाचा विषय काय आहे एवढं फक्त मी वाचून पाहिलं आणि येऊन उभं राहिले आणि एवढं असेच कीर्तन सगळे केले. पण भगवंत इथं काय माहितीये का, तो बोलवणार आहे. साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, शिकविता धनी वेगळाचे. तुम्ही किती अभ्यास करून आले, पण इथं उभा राहिल्यानंतर तू जे बोलवल हा गादीचा गुण असतो. तुम्ही किती अभ्यास करून आले ते येत नाही. म्हणून मी या ठिकाणी पितृतुल्य माझे सेलार भाऊसाहेब, त्याचबरोबर आमचे कानडे महाराज या ठिकाणी आहेत बरं का. कानडे महाराज हे पारमार्थिक, जुने पारमार्थिक माणसं आहेत, अगदी जुने पारमार्थिक माणसं. यांनी विनेची सेवा खूप काळ केली प्रत्येक ठिकाणी. त्याचबरोबर आमचे गड्डे गुरुजी, मी म्हणजे लहान असल्यापासून त्यांना पाहतो, लहान असल्यापासून हे त्यांनी परमार्थ टिकवला. महाराज यांच्या जीवनामध्ये परमार्थ टिकला म्हणून ते टिकले. आजही एकदम धडधाकट आहेत, एवढं वय झालं तरी. आमच्या 50शीतच आता कंबर गुडघे दुखायला लागले. पंढरीच्या वारीला सुद्धा जायला मन होत नाही कधी कधी. म्हणजे आमची अशी निष्ठा आहे, आमची सगळी निष्ठा निष्ठी त्याच्यातून. पण ही मंडळी पाहन तुम्ही, एवढं वय झालंय पण परमार्थाच्या बाबतीमध्ये त्यांना कधीच म्हणजे कोणताच उलट आनंद होतो, उत्साह होतो. आणि खरं आहे बरं का, पंढरपूरची वारी जवळ यायला गेले भेटी लागे जीवा लागलीशी आज. त्या पाण्यातून मासा बाहेर काढला, तो जसा पाण्यात पुन्हा जाण्यासाठी तळमळ करतो, तशी त्या वारकऱ्याची त्या याची डगमग होत असते जेव्हा वारी जवळ येईल. तसं त्या खऱ्या वारकऱ्याची, खऱ्याचा वारकरी ज्याला म्हणू आपण, त्याची काय होती डगमग तशी होती. त्या पांडुरंगाला कधी भेटायला जाईल मी, कधी वारी येईल असं होतं. पण आपलं ते एवढं हे नाही. लोकांना चला म्हणून सुद्धा तोंडाला फेस येतो, तरी लोकांची काही इच्छा होत नाही. बरं, चांगले परमार्थिक, चांगले भजनी, चांगले माळकरी, मोठे मोठे गंध लावणारे, त्यांना जरी म्हणलं ना चला ना, नाही ना हो, जरा जमत नाही, जरा